साखर खाण्यासाठी साखर आणि हत्तीला लाकड. ते मोठेपणा म्हणजे दुःख आहे महाराज. मोठेपणा आपल्याला नसावा आणि ते साधू झाल्यानंतर मोठेपणा त्यांच्याकडे नसतो. ते तुकोबाराय म्हणतात, लाज भय शंका दुरावीला मान. मानाच्या मागे लागलेलं मान अपमान गुंडून ठेवावे. मान काय झाला काय आणि अपमान झाला काय. ती ज्ञानोबराची वेळी मला आठवणा. अपमान झाला की त्या ठिकाणी त्या वाळलेल्या चिखलासारखा होतो आणि सन्मान झाला की ओल्या चिखलासारखा फुगवतो. तसं नाही झालं पाहिजे. अपमानाने त्या ठिकाणी दुःखी झालं नाही पाहिजे आणि मान झाला तरी इतका आनंद त्यांनी व्यक्त केला नाही पाहिजे. हे आम्ही करू. का करू तर आम्हाला वैष्णवाची संगत आवडते म्हणून करू. आणि हे करण्यासाठी देवा आता तुम्ही तुमच्या पद्धतीने आम्हाला सांभाळा. अभंगात सेवक नामस्मरण करा. खरं सांगा बरं, कुणी कुणी भजन केलं? टाळ्या वाजवल्या त्यांनी भजन केलं नाही. ज्यांनी भजन केलं त्यांनी टाळी वाजवली नाही. एकदा सगळेजण हातवरी करा. संपलं कीर्तनात. तुम्हाला किती सांगितलं तुम्ही काय ऐकत नाही. शाबास. किती वेळ करा, हातवरी करा, भजन करा. अगदी 2 मिनिटांमध्ये आपण भजन करू देवाचं. गोपाळ कुमार कीर्तन मंडपामध्ये येऊन जर तुम्ही भजन करीत नसाल तर घरी काय करत असाल? खूप अवघड आहे महाराज. भजन करा. भजनाशिवाय पर्याय नाही. नामस्मरणाशिवाय पर्याय नाही आपल्याला. म्हणून नामस्मरण करा. आता इथं जरी नाही केलं तरी घरी कमीत कमी एक माळ आणा. नसल्या घातल्या तर घाला माळी. महिला मंडळीने नसल्या घातल्या तर माल कापून घाला. बाबाकडे सुद्धा जाऊ नका आणि मालकाच्याच रोज पाया पडा. तेच तुमचे गुरु आहेत, तेच तुमचे देव आहेत. बाकीच्या भानगडीमध्ये पडू नका लय. आणि त्यांच्या कुठे घालायचे? बाबा कीर्तनाला काल्याच्या कीर्तनाला आल्यानंतर बाबाच्या हातून माळ घाला. पवित्र असं त्या ठिकाणी एकादशी सारखं व्रत करा. सोमवारासारखा उपवास करा. आहार शुद्ध घ्या. मांसाहार कुणी करू नका. तुकोबाराय म्हणतात, देवावर भार टाकला तुकोबाराय नको. तुका म्हणी आता फुल्या सायाशी आमहा जगदीशी सांभाळावी. देवावर भार घातला ना महाराज, देव सगळे आपले असणार त्या ठिकाणावर. चिंता त्या ठिकाणी सकळ जीवांचा करीतो संभाळ. तुझ मोकलील ऐशी नाही. त्या ठिकाणी सगळ्या जीवाचा काळ्या नाथनीशी कृपाळू देवासी पोषितो जमासी.